खेळाडू हे चांगल्या प्रकारे अशा ग्रामीण भागातून सुद्धा आल्यानंतर सुद्धा नावाजलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आयोजन केलेले आहे माननीय आमदार साहेब म्हात्रे साहेब आणि त्यांचे बंधू नगरसेवक आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर कालच आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे पाडव्यानिमित्त आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि नवीन जे आपलं वर्ष आहे मराठी, या नवीन मराठी वर्षाचा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपल्या शुभेच्छा आमदार चषक 2017 लाभल्या, आपले मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सामना सुरू करायचा आहे। क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, पंचांनी सामना सुरू करायचा है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद रवि सर। दोस्तों लौट चलते क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग एमएलए ट्रॉफी 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज वीआईपी डाइस पे कहीं दिग्गज नेता नजर आ रहे हैं, दोनों आमदार हैं हमारे पूर्व और पश्चिम के, सभी का हार्दिक स्वागत। आमदार रुपेश मात्रे, लॉयन ऑफ भिवंडी संजय मात्रे, महिंद्रा स्पोर्ट, मयूरेश स्पोर्ट और साथ ही साथ गावदेवी भादवड़ 40+ की जानिब से। मराठा पंजाब आपको अपने ओपनर्स भेजना है। जो मुकाबला हो रहा है योगेश भोईर फैम टीम मराठा पंजाब बनाम साइज स्पोर्ट खारबाव, महेंद्र पाटिल फैम टीम। साइंस स्पोर्ट्स ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। मराठा पंजाब आपको अपने दोनों ओपनर्स तुरंत ही भेजना है। मराठा पंजाब आपको अपने ओपनर्स भेजना है प्लीज। विनोद पाटिल आपका भी हार्दिक स्वागत है, इस वक्त डगआउट में नजर आ रहे हैं। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए यशपाल माली जो कि बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं, उनके साथ इस वक्त ओपन करने के लिए आ रहे हैं प्रतीक भोईर। टीम के यंग और डैशिंग कैप्टन प्रतीक भोईर। ये आप देख सकते हैं आमदार रुपेश मात्रे, आमदार महेश चोगले जी, रवि सावंत बीजेपी यूथ प्रेसिडेंट भी हमारे साथ हैं, प्रशांत लाट जी हैं। हॅलो। आणि निश्चितच नीरा भगवान पाटील सरवलीच्या सरपंच पदावर विराजमान झाल्याबद्दल मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय आमदार चषक 2017 मध्ये। धन्यवाद, अभिनंदन। So back to cricket now. Two openers on the middle, young and dashing captain Pratik Bhoir. First ball this time put away over mid wicket. There's the fielder and Pratik is out for duck. This is the shaky start from Maratha Punjab. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, वहां पर खेलना चाहते थे, मिड विकेट क्लियर करना चाहते थे और अपना विकेट गवा बैठे पहली गेंद पर कैप्टन प्रतीक। बड़ी सफलता मैं कहूंगा यहां पर। So first wicket has gone for cheaply. Pratik Bhoir is out. I think not a right choice from Pratik Bhoir. Around the off stump, he tried to slog that ball high in the air, well taken by the fielder in deep. Akshay is there. First wicket has gone for duck and Pratik on his way. New batsman is one of the great all-rounder, Atish Bambre. मनोजी गगे साहेब, उपशहर प्रमुख शिवसेना भिवंडी, आपला हार्दिक स्वागत आहे। हनुमानजी म्हात्रे, हृदयजी पाटील, राजेश पाटील, जगदीशजी म्हात्रे सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। Yes, Bhushan Watari and BG Watari, all the best. This time we wait for umpire signal. They threw for one. By signal from umpire, another fine delivery from bowler Bhushan.
So Maratha Punjab off the mark with extra 1 for the loss of captain's wicket. Harshal Madhvi, all the best for Maratha Punjab. And here goes Bhushan. But this time reverse stroke over the infield, couple of bounces, cross the third man boundary for 4. रिवर्स स्ट्रोक खेला था, वहां पर डबल बैट लगा था, लेकिन यहाँ पर जिस तरीके से खेलने की कोशिश की थी 4 रन जरूर मिले आतिश को। बादी पाटिल और आकाश मुकदम ने इस वक्त हार्दिक शुभेच्छा दी है खारबाव स्पोर्ट्स को। Yes, look at that, some genius personality under the one roof. This time pulls it in the air, man is there, could be caught. Yes, he's out. Atish Bhambre on his way, and what a poor start from Maratha Punjab. भावेश सर, ऐसा लग रहा है कि आज बड़ी टीमों की खैर नहीं है। जिस तरीके से हमने देखा कि महेंद्र का परफॉर्मेंस रहा पहले बल्लेबाजी में, पहले 2 विकेट बहुत जल्दी में गिर चुके थे, अब यही हाल कुछ मराठा पंजाब का, जिस तरह प्रतीक आउट हुए और अब आतिश। Very important wicket has gone now, and Maratha Punjab in deep trouble. Similar batting situation of Mahindra Sport, except Sachin Gaikwad who made 21 runs. बिल्कुल, यहाँ पर जिस तरीके से परफॉर्मेंस हो रहा है, कहीं ना कहीं बाबे सर कह सकते हैं हम कि जो छोटे टीमें हैं उन्होंने भी बहुत अच्छा परफॉर्म किया बड़ी टीमों के सामने। New batsman in Hari Joshi, the local boy. Lot of depend on Hari Joshi because he is a home ground. पपिया इंटरप्राइजेस खारबाव ने भी इस वक्त हार्दिक शुभेच्छा दी है खारबाव स्पोर्ट्स को। Bhushan. Ball this time goes his back foot and tapped away. Played very late by Ishpal Mali. So Ishpal Mali off the mark with single, and his score moves up to 7 for the loss of 2 wickets. This is the very shaky start. 6 for the loss of 2 wickets. Six for the loss of 2 wickets. This time Hari played a soft and drive to deep mid on with the stroke through for 1. Hari Joshi off the mark, and I think Maratha Punjab in trouble now. End of the first over, very good bowling by Bhushan, given away 7 runs and claimed 2 important wickets of Pratik Bhuir and Atish Bhambre. बिल्कुल, बहुत अच्छा ओवर हम कहेंगे। यहाँ पर जिस तरीके से गेंदबाजी हुई, 1 ओवर की समाप्ति पे अगर हम देखें तो स्कोर इस वक्त सिर्फ 7 रन और 2 महत्वपूर्ण विकेट। अब देखना है दूसरा ओवर पावर प्ले का लिया गया है। ऐसी कुछ स्थिति रही थी महिंद्रा स्पोर्ट्स की जहां पर 6 रन बने थे और 2 महत्वपूर्ण विकेट गिरे थे और दूसरा ओवर पावर प्ले था, लेकिन देखना उसमें सचिन ने 2 सिक्सर लगाए थे। अब ये 2 बैट्समैन क्या करते हैं, जबकि दोनों ही अच्छे बैट्समैन क्रीज पर है। हारी जो इस मैदान पे बहुत बार हमने देखा अच्छी बल्लेबाजी कर चुके हैं, और यशपाल स्वयं एक बहुत अच्छे बैट्समैन है। यस, लोकल बॉय है हरी जोशी, उनका होम ग्राउंड है। मरता क्या ना करता, बैटिंग पावर प्ले लिया गया है। दिनेश चौधरी और सुभाष ठाकरे ने साइंस स्पोर्ट खारबाव को ऑल द बेस्ट कहा है। ऑल इज वेल चलता हुआ गेंदबाजी के लिए अक्षय। लेफ्ट आर्म राउंड विकेट इस मरतबा धीमी गिरफ्त से खेलते हुए 1 रन बना। स्टम्प्स को कवर किया था और गेंद को ड्राइव किया था, सॉफ्ट एंड ड्राइव मिड ऑन पे। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 8 पे पहुंचा। आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग एमएलए ट्रॉफी 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत। अशोकनगर एवायसी संघ ग्रुप आलेला आहे। सर्वांचं आमदार चषक 2017 मध्ये हार्दिक स्वागत आहे। मोठ्या संख्येने आमचे हे मित्र वर्ग आलेले आहेत। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सर्वांचं हार्दिक स्वागत। बहुत खूबसूरत शॉट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक यशपाल माली के बल्ले से 6 रन। विभाग प्रमुख रमेशजी क्षीरसागर, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शाखा प्रमुख आमचे आदरणीय केशवजी नाईक बैकफुट पे चले गए थे और फोर्स किया था, फोर्सिंग स्ट्रोक, जबरदस्त
समाप्ति में कभी कभी जबरदस्त स्ट्रोक निकल जाता है, जिस तरह पिछला निकला। बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक हम कहेंगे। जिस तरीके से आपने देखा कि ऑफ स्टंप के बाहर की गेंद को सीधा खेलना बहुत मुश्किल होता है, लेकिन यशपाल माली है जो ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड पे भी खेल लेते हैं। इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन। यशपाल माली, आप उनको इस तरह छोटी गेंद नहीं कर सकते। बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है उनका ऑन साइड का व्यू। बैक टू बैक 2 सिक्सर लगे हैं। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी, उस पे मोहर थी 6 रनों की। प्रसन्ना मुकादम ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है खरबाओं से। नारायण पाटिल और अजय भुईर ने भी ऑल द बेस्ट कहा है साइंस स्पोर्ट्स को। 2 गेंदों पे 2 सिक्सर अब चेन के साथ जरूर ली होगी मराठा पंजाब के कैप्टन ने। हालांकि 2 विकेट जिस तरीके से गिरे थे, लेकिन अब पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी इस वक्त मराठा पंजाब की। हमारे कमेंटेटर राजेंद्र पाटिल ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक बात तो जरूर है कि यशपाल माली जब भी टीम को उनकी जरूरत रहती है, हालांकि बहुत बैटिंग लाइनअप बाकी है, जीतू गवली का आना बाकी है, सुनील घरत का आना बाकी है, आतिश पाटिल का आना बाकी है, लेकिन आपने सही कहा कि आज बड़ी टीमों की खैर नहीं। कई बड़ी टीमें आज लड़खड़ा रही है। बीस रन 2 विकेटों के नुकसान पे, 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। ये देखिए वीआईपी डाइस सम्माननीय मंत्री जी माननीय श्री विष्णु सावरा जी दोनों आमदारों के साथ। इस बीच अगेन बहुत कड़क स्ट्रोक, लेकिन फील्डर मौजूद हैं डीप में। 1 रन थोड़ा आगे रखा था वहां पर गेंदबाज अक्षय ने। 1 रन से 21 पे पहुंचा है स्कोर। गीतेश पाटिल ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। इस बीच बढ़िया गेंद नीची रही थी, और अगर हरी जोशी बैठ गए तो फिर बल्लेबाजी का क्या होगा। स्लीपिंग स्वीप करना चाहता वहां पे। पपे एंटरप्राइजेस खरबाऊ ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा कलाइयों का उपयोग, टर्न कर दिया गेंद को वाइड ऑफ मिड ऑन। 1 रन बनता हुआ स्कोर में। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर की समाप्ति पर 22 रन। शाहिद खान अभी भी अच्छा टोटल इसलिए नहीं कहें कि खरबाऊ की जो टीम है साइंस स्पोर्ट, उसकी बल्लेबाजी भी बहुत मजबूत है। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। स्वागताकडे मी वळतोय। आदरणीय उपशहर प्रमुख शिवसेना मनोजी गगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। आमदार चषकाची शान वाढवणाऱ्या व्यासपीठावर विराजमान सर्व सन्मान्य पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। कुणबी प्रतिष्ठान अध्यक्ष हृदय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शरदजी म्हात्रे आपण त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। उदयजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। विभाग प्रमुख रमेशजी क्षीरसागर आपण सुद्धा पुढे यायचं आहे, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यानंतर या ठिकाणी आमचे रमेशजी क्षीरसागर विभाग प्रमुख, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। यस, इस बीच वाइट का इशारा आता हुआ 23 पे पहुंचा है स्कोर। भूषण को कंटिन्यू रखा गया है, जबकि शुभम पाटिल ने साइंस स्पोर्ट्स को खरबाऊ से ऑल द बेस्ट कहा है। इस मर्तबा फिर से दूसरे मोहल्ले में वाइट। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल इस तरीके की गेंदबाजी आप नहीं कर सकते एक बड़ी टीम के सामने, क्योंकि बड़ी टीम को अगर आप बोनस देंगे, प्लस पॉइंट देंगे, रनों का तोहफा देंगे, तो ये बहुत महंगा हो सकता है आपकी टीम के लिए। परेश और गिरीश पाटिल ने भी साइंस स्पोर्ट को ऑल द बेस्ट कहा है। इस मर्तबा कलाइयों का उपयोग
ब्लॉक होल्ड में गेंद आ रही थी, नीचे बैकलिफ से टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। सिल्वर जुबली रन बनते हुए मराठा पंजाब के योगेश भोयर फैम टीम, जिन्होंने टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप बाली ट्रॉफी 2017 को जीता था, विनोद पाटिल वहां पे मौजूद हैं डगआउट में, लेकिन स्थिति इतनी अच्छी नहीं है अभी तक। भूषण इस मरतबा फिर से गेंद को आउटफील्ड में ड्राइव किया है, 1 रन बनता हुआ स्कोर में 26 पे पहुंचा है स्कोर। अगली 2 टीमों को मैं आवाज देना चाहूंगा। संजय मात्रे फैम टीम, मयूरी स्पोर्ट्स के कैप्टन और नेशनल स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। इस बीच एक एंड ड्राइव करते हुए ऑन साइड में डीप और वाइडिश मिड विकेट, 1 रन। मराठा पंजाब को जतिन भोयर वल ने ऑल द बेस्ट कहा है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रनों पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे। परेश पाटिल और गिरीश पाटिल ने साइंस स्पोर्ट को ऑल द बेस्ट कहा। बढ़िया गेंद, गति परिवर्तन किया था वहां पर और चकमा खा गए। शाहिद खान, अगर 130 की स्पीड में अगर कोई गेंद 90 पे आती है तो बैट्समैन को जज करना बहुत मुश्किल रहता है। बिल्कुल, लगातार हम देख रहे हैं कि पेस परिवर्तन वहां पर कर रहे हैं गेंदबाज और चकमा दे रहे हैं यहाँ पर, क्योंकि उन्हें पता है कि इशफान माली तेज गेंदबाजों को बहुत अच्छा कलेक्ट करते हैं, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। भूषण इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद थी, गैप में बहुत खूबसूरत स्ट्रोक टक करते हुए 4 रन। हरी जोशी बेहतरीन शॉट, बैकलीफ को नीचा किया था, प्लेसमेंट गजब की, लाजवाब स्ट्रोक, अफलातून शॉट, 4 रन। बिल्कुल लोअर फुल टॉस गेंद थी और वैसे भी ऑन साइड के हरी बहुत ही अच्छे प्लेयर हैं। देखिए बहुत खूबसूरत स्ट्रोक, गैप तराशने में कामयाब हुए इस बार, जो सिंगल से रन आ रहे थे अब चौके में कन्वर्ट करते हुए। हर्षल शिवारी और सचिन मात्रे ने इस वक्त साइंस स्पोर्ट्स को खारबाओं से ऑल द बेस्ट कहा है। खारबाओं वैसे भी क्रिकेट की बहुत बड़ी नगरी है। यशपाल माली को अजय भोयर ओली ने ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा गेंद को फिर से मोड़ दिया है, अब की बार फील्डर के पास गेंद पहुंची, वाइडिश में दूसरे के लिए पलटना चाहते थे, खतरे को महसूस किया, बढ़ते हुए कदमों को वापस क्रीज में खींचा। 3 ओवर की समाप्ति पे मराठा पंजाब ने बनाए 33 रन। अगली दौड़ में क्या होता है या ये सुनते हैं शाहिद खान से। थैंक यू बाबे सर। 3 ओवर की समाप्ति, 33 रन, सिर्फ 8 मिनट का समय बचा है 2 ओवर के लिए, सो प्लीज कोऑपरेट करें खारबाओं स्पोर्ट्स। यस, विक्की पाटिल खारबाओं ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। 8 मिनट में आपको आपके 2 ओवर पूरे करने हैं, सो प्लीज समय का पूरा ख्याल रखिए क्योंकि इसके बाद भी काफी मुकाबले कराने, हमें काफी मैचेस बाकी है। अगली दोनों टीमें बिल्कुल तैयार है, मयूरेश इंटरप्राइजेस और नेशनल स्पोर्ट्स। अगला मुकाबला आप देखने जा रहे हैं। 3 ओवर की समाप्ति, 33 रन, 11 के रन रेट से इस वक्त चलती हुई देखना। अभी भी 12 गेंदों का खेल बचा है, 2 अच्छे बैट्समैन इस वक्त क्रीज पर है और स्लॉक ओवर में अभी भी देखना है। अगर हम बात करते हैं मराठा पंजाब की तो काफी स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है उनके पास। आने वाले बैट्समैन में दीपेश एक बहुत अच्छे बैट्समैन है, जीतू गवली एक बहुत अच्छे बैट्समैन है। यस, स्लॉग ओवर के आपने सही कहा कि स्लॉग ओवर के बहुत अच्छे हिटर है, खासतौर से सुनील घरत, आतिश है, सुनील घरत है, तो एक अच्छी बैटिंग लाइनअप है। लेकिन तारीफ करूंगा मैं यहाँ पर साइंस स्पोर्ट्स की। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार विष्णुजी सावरा साहेब, आपण आमदार चषक 2017 मध्ये उपस्थिती दर्शवून आमदार चषकाची शान वाढवलेली आहे। मी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून साई सेवक प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक सोनाळे अग्रिमोत्सव 2017 चे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे हे आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। भी शॉट गेंद थी, हवा में स्ट्रोक है, देखना फील्डर उसके नीचे और इसी के साथ हरी की बारी समाप्त। क्या बात है, अगर आज हम करेश को निकाल देते हैं तो लोकल बॉय नहीं चले हैं आज इस ग्राउंड पे। पपिया इंटरप्राइजेस, यतीन पाटिल, गुरु पाटिल
खड़बाओं से साइंस स्पोर्ट्स के लिए काफी ऑल द बेस्ट आ रहे हैं और ऑल इज वेल भी चल रहा है। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, वहां पर पुल करना चाहते थे हारी। गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं। ये देखिए काफी तेज आई थी टप्पा गिरने के बाद गेंद, लेकिन बहुत बढ़िया कैच वहां पर समाप्त किया। एक और विकेट गिरता हुआ पा रहे हैं दीपेश। पपिया इंटरप्राइजेस, यतीन पाटिल, गुरु पाटिल ने खड़बाओं से इस वक्त साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा। यशपाल माली अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, हालांकि अभी तक उन्होंने 2 सिक्सर लगाए अपने बारी में। स्कोर इस वक्त अगर हम देखते हैं तो रुका हुआ 33 रन 33। और कहा जा सकता है इस वक्त कि खड़बाओं स्पोर्ट्स ग्रामीण की वैसे भी एक बहुत अच्छी टीम है। महेंद्र पाटिल स्वयं एक बहुत अच्छे बैट्समैन है। देखिए आखिर के 2 दिन तो वैसे भी मैं हमारा मोबाइल ऑफलाइन रहेगा। अभी एक बार हम आपकी हार्दिक शुभकामनाएं देंगे, 2 बार नहीं। पपिया इंटरप्राइजेस ने ऑल द बेस्ट कहा खड़बाओं से। शॉट गेंद बैटफुट पे गया, बढ़िया स्ट्रोक, कहीं दूर जाती हुई 6 रन। बहुत ही लंबा स्ट्रोक और इस तरीके की शॉट गेंद यशपाल माली को देना यकीनन बिल्डिंग की तरफ नजर घुमाने के बराबर है। बहुत दूर स्ट्रोक जमाया था, ये देखिए, और ज्यादा शॉट गेंद थी वहां पर और बढ़िया स्ट्रोक। बहुत ही खूबसूरत शॉट। दोनों बड़ी टीमें खेल रही है। अब मैं दोनों बड़ी टीमों को पूरे तालुका की तरफ से ऑल द बेस्ट कह रहा हूं। रनिंग कमेंट्री में इतने मैसेजेस आपके नहीं पढ़े जा सकते हैं, हम आपसे माफी चाहते हैं, क्षमा चाहते हैं, इसलिए अब मोबाइल फोन ऑफलाइन कर रहे हैं। सचिन की फिर से शॉट गेंद और फिर से बढ़िया स्ट्रोक, 6 रन। यशपाल माली लंबे रेस के घोड़े हैं। जब भी टीम को उनकी जरूरत पड़ती है वो बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हैं। क्या बल्लेबाजी हो रही है और टीम को वापस मैच में खींचा है यशपाल माली ने। बिल्कुल लगातार दूसरी शॉट गेंद और यशपाल माली बिल्कुल तैयार थे उसके लिए। दूसरा सिक्सर, छक्कों के हैट्रिक पर है, देखना है क्या छक्कों की हैट्रिक पूरी करते हैं नहीं। बहुत अच्छी बल्लेबाजी करे यशपाल। 4 सिक्सर उन्होंने अपनी बाड़ी में जड़े। स्कोर अब बहुत बढ़िया नजर आता हुआ 45। फ्लाइट दिया सीधे बल्ले से, बहुत तेज स्ट्रोक, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। डाउन द ग्राउंड खेला था, तीर की मानिंद शॉट निकला था बल्ले से, एक लकीर खींचता हुआ सीधा 4 रनों के लिए ठीक हमारे कमेंट्री बॉक्स में। बहुत बढ़िया फॉलो थ्रू यशपाल माली का। टूट पड़े यशपाल माली गेंदबाज पर। स्कोर इस वक्त 49 रन। इस बीच देखना है क्या कुछ हुआ है। वहां पर गेंद जा रही है नॉन स्टॉप बाउंड्री की ओर। 22 का इशारा अंपायर गोकुलदास पाटिल का। तो इसी के साथ 50 रन पूरे होते हुए मराठा पंजाब के चौथा ओवर चल रहा है। इस ओवर में हम कह सकते हैं कि अब बहुत अच्छी स्थिति में यस मराठा पंजाब और जीतू गौली के लिए काफी हार्दिक शुभकामनाएं आ रही है। इस बीच गेंद दीपेश का स्ट्रोक है, ये तो बहुत लंबा जाएगा, 6 रन। मैं तो अक्सर कहता हूं कि ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते, बन गए सरदर्द पहली गेंद पर। ये देखिए सम्मानीय सुभाष मानी जी, आमदार महेश चोगले जी, ये देखिए गजब का शॉट, 6 रन। अगले टॉस के लिए मैं दोनों टीमों को तैयार रहने कहूंगा। खेलने वाली टीमें मयूरेश स्पोर्ट्स और नेशनल स्पोर्ट। बिल्कुल, तो 4 ओवर की समाप्ति। स्कोर अब स्कोर बोर्ड पे बहुत बढ़िया नजर आता हुआ, 56 रन, 56, लॉस ऑफ 3 विकेट मराठा पंजाब। चार ओवर में 56 रन मानो लूट दिया है गेंदबाजों को। यशपाल माली कितने पे बल्लेबाजी करते हैं, लंबी रेस के घोड़े हैं और जब भी इनको दौड़ाओ, जब भी ये दौड़ते हैं। बिल्कुल, आमदार चषक आदरणीय आमदार रुपेश मात्रे जी और संजय मात्रे जी को ऑल द बेस्ट कहा है बोरीवली से फुरकान सुसे ने। मराठा पंजाब जीतू गौली को ऑल द बेस्ट कहा है मोनिश तरे, स्वप्निल पाटिल, आकाश काते और ललित पाटिल और ललित डॉन ने।
इस बीच एक लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, टॉप एज कॉटन बॉल का चांस है और आखिरकार कैच समाप्त किया वहां पर। बहुत बढ़िया कैच मैं कहूंगा, हालांकि खिलाड़ी थोड़ा सा रनिंग में बीच में आ गए थे, लेकिन अच्छा कैच और बढ़िया बारी खेल के यहां पर आउट होते हुए यशपाल माली। बहुत बढ़िया बल्लेबाजी करने के बाद आउट हुए। आउट होने से पहले यशपाल माली ने बहुमूल्य 32 रन बनाए। देखना है कि दीपेश माली स्ट्राइक पर हैं, क्या असर करते हैं। आपको तो पता होगा बाली ट्रॉफी का जो फाइनल मुकाबला था उसकी 3 गेंदें उनको मिली थी और तीनों गेंदों को उन्होंने बाउंड्री के बाहर भेजा था। बिल्कुल, देखना यहाँ पर भी उन्होंने सिक्सर से खाता खोला है। एक बहुत अच्छे स्ट्राइकर है। दिल्ली में यूट्यूब पे इस वक्त आमदार के सबसे बड़े समर्थक और शुभ चिंतक विनोद पाटिल यूट्यूब पे देख रहे हैं, उन्होंने हार्दिक शुभकामनाएं दी। आपका स्वागत है विनोद जी। शॉर्ट गेंद थी, बहुत ही तेज निकल गई वहां पर, बहुत तेज बल्ला भी चलाया था, लेकिन उससे तेज गेंद थी, बेहतरीन गेंद। इस तरीके की गेंद हम अंतर्राष्ट्रीय में भी देखते हैं संदीप बाबे, जिस तरीके से काफी तेज निकलती है। ये देखिए, बढ़िया बाउंसर कान के पास से चला गया था। विविन रिचर्ड को किसी ने पूछा था, अपने मौत को जाते देखा था करीब से? कहा 2 मरतबा। एक मरतबा जब जेब थॉमसन की गेंद कान के पास से गई और एक मरतबा जब रिचर्ड हेडली की गेंद कान के पास से गई। इस बीच गेंद सीधे बल्ले से लॉफ किया, गेंद इस वक्त सलामी देता हुआ वीआईपी डाइस को 6 रन। ये दीपेश माली, इसको आप इस तरह की गेंद नहीं कर सकते। जूजी हाफ वॉली थी, ठीक आंखों के नीचे शॉट को खेला, लॉफ कर दिया दीपेश माली ने। आमदार चषक के लिए महेश बारसी ने पोगांव से ऑल द बेस्ट कहा है, जबकि भाईदास पाटिल ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा, लेकिन ऑल इज वेल नहीं है। इस छक्के की मदद से स्कोर 62 रन पे। पपिया एंटरप्राइजेस खारबांव, प्रफुल्ल पाटिल, सतीश स्पोर्ट खारबांव, दोनों ने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। फुल टॉस गेंद लॉफ किया, गैप में कोई फील्डर नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। कड़क शॉट और कड़क चाय की बात ही अलग है, मूड बना देती है। क्या शॉट खेला है वहां पर कि दोनों खिलाड़ी सिर्फ देखते रह गए। इतना तेज ताकतवर स्ट्रोक था दीपेश माली का, प्लेसमेंट गजब का, अफलातून शॉट, 4 रन। अब 2 गेंदें यहां पर बाकी है। बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए दीपेश। इस बीच गेंद लॉफ करना चाहते थे, एलिवेशन नहीं बना, स्ट्रोक पीछे गेंद हवा में जरूर है, सेफ होती हुई 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर इस वक्त बहुत बढ़िया स्कोरबोर्ड पे नजर आता हुआ। निश्चितच मित्रांनो, आमदार चषक 2017 मध्ये जी जबरदस्त कमांडो बाईक आहे, अमेरिकन बाईक आहे, जवळजवळ 2.5 लाख रुपये किमतीची बाईक आहे आणि कुपनच्या माध्यमातून आपण 1000 रुपयांचं कुपन खरेदी करून लकी ड्रॉच्या माध्यमातून या कमांडो बाईकचा आपण ओनर होऊ शकता। स्टाइलिश बाइक कमांडो, ओवर टू कमेंट्री बॉक्स। देखना है आखिरी गेंदबाजी की सुनील घरत खेलने के लिए, लॉफ किया सीधे बल्ले से और 6 रन। बहुत तेज स्ट्रोक था हमारे वीआईपी मान्यवर, ये देखिए बहुत तेज स्ट्रोक लगाया था सुनील घरत ने सीधा हमारे वीआईपी पे, सभी वीआईपी को हिला दिया इस स्ट्रोक ने। तो कुल मिलाकर रन बने हैं 73-74 रनों की चुनौती रखी है मराठा पंजाब ने। ओवर टू सिद्दीक बाबे। धन्यवाद शाहिद खान। आइए दोस्तों, आज रात के टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। खेलने वाली टीमें संजय मात्रे फैम टीम मयूरेश स्पोर्ट्स के कैप्टन वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक मुझसे जुड़ चुके हैं। नेशनल स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। रवि सर दूसरे जब तक कप्तान नहीं आते हैं। शाहिद खान ये बताइए, नेशनल स्पोर्ट है ना सामने मयूरेश के? यस सर। आणि निश्चितच या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत भिवंडी पश्चिमचे सन्माननीय आमदार महेशजी चौगुले साहेब। वेलकम वेलकम वेलकम
यंग डैशिंग और डायनामिक आमदार महेश चोगले जी हमसे जुड़ चुके हैं और रवि सावंत यूथ बीजेपी यूथ प्रेसिडेंट वो भी हमसे जुड़ चुके हैं। शिवसेना शहर प्रमुख विनोद पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं और शिवसेना शहर प्रमुख सुभाष मानी जी जो कि क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी है, प्रशांत लाड जी भी जुड़ चुके हैं। टॉस साहब ये देखिए मेरे हाथ में सिक्का है जो बताना चाहूंगा। यहाँ एक तरफ अपना आमदार, पीछे दूसरे आमदार है महेश चोगले जी और एक तरफ महिंद्रा स्पोर्ट। ये सिक्का मैं उनके हाथ में देता हूं। अपना आमदार कहाँ है? जगदीश नाइक ने, यस महिंद्रा स्पोर्ट आया है। आइए गिफ्ट हम दे रहे हैं टॉस जीतने वाली टीम नेशनल के कैप्टन को, फिरोज भाई को डैशिंग और डायनामिक एमएलए और रवि सावंत जी, प्रशांत लाड जी ये यादगार गिफ्ट देते हुए तमाम हमारे दिग्गज मान्यवरों से निवेदन है, आप यहाँ आए, आपसे निवेदन है कि आपको वीआईपी की शोभा बढ़ाना है। बहुत कीमती समय दिया, बहुत बहुत धन्यवाद। और माने साहब आपका बहुत धन्यवाद उस दिन के लिए, उत्साह बढ़ाने के लिए आदित्य ठाकरे कप में जिस तरह आपने कमेंट्स दिए थे। और माने साहब ने मराठा पंजाब को भी ऑल द बेस्ट कहा है। आइए टॉस को जीता इस वक्त नेशनल स्पोर्ट्स ने। फिरोज ये बताइए आप पहला मुकाबला खेलने आए एमएलए ट्रॉफी में, कैसा लग रहा है? सिद्दीक बाबा जैसा कि हम लोग कैसा खेलते हैं, सब छोटा छोटा टूर्नामेंट, एक टूर्नामेंट खेल के हमको बहुत अच्छा लग रहा है। और ये कमेटी जो ऑर्गेनाइज की है इसके लिए बहुत बहुत शुक्रिया। आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? सर बैटिंग करेंगे। इसके पीछे रीजन है कि मयूरेश स्ट्रॉन्ग टीम है और रात में चेस करना मुश्किल रहता है। यस सर। क्या लगता है कि आप फिरोज मयूरेश को टफ देने जा रहे हैं? इंशाल्लाह कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक मेरे साथ है। जगदीश नाइक ये बताइए कि आप टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग लेते, लेकिन अब आपको फील्डिंग करना है। ये बताइए कि सामने वाली नई टीम है लेकिन आज बड़ी टीमों की खैर नहीं, कहाँ तक रोकना चाहेंगे? ठीक है, कोई भी नया हो जो ना वो हमारा गेम हम लोग खेलते रहेंगे। ये बताइए कि कप्तान वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक लगातार अच्छा खेल रहे हैं, इस अहम मुकाबले में कैप्टन अपने तरफ से कितना % देंगे? जितना देने का उतना देंगे। और लग रहा है कि मयूरेश आगे बढ़ रही। ठीक है, ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज won the toss, they decided to bat first, is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तर बोलूया सामन्याकडे मित्रों, आपण पाहत आमदार चषक 2017 क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संघ, टायटल गिवन बाय सिद्दीक बाबे सर। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो मी स्वागताकडे वळतोय। अशोकनगरचे आदरणीय उद्योगपती गिरीश पिसा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। शरदजी म्हात्रे आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर कौशिक भाई गुटका अशोकनगरचे उद्योगपती आहेत, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। कौशिक भाई गुटका अशोकनगरचे उद्योगपती आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। साहेबांकडे छान षटकाराचा चेंडू आला होता, चांगला प्रयत्न होता तुमचा, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नितीन भाई उद्योगपती अशोकनगर, नितीन भाई तसेच महेश भाई, पीयूष भाई, अतुल भाई, सुरेश भाई, चेतन भाई, संदीप भाई, अश्विन भाई, कौशिक भाई, सावला, प्रफुल्ल भाई, या सर्वांचं आपण स्वागत करायचं है। सभी से निवेदन है कि आपका नाम मैंने लिया है, आप खड़े होकर हमारे स्वागत का सम्मान करें। महेश भाई यांचं स्वागत होत आहे, सुस्वागतम। पीयूष भाई, अशोकनगर AYC ग्रुप मोठ्या संख्येने आमदार चषकासाठी उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आमदार चषक 2017 ची शान वाढवणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतुल भाई, सुरेश भाई, चेतन भाई,
संदीप भाई सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत शरद जी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अश्विन भाई आणि कौशिक भाई सावला प्रफुल्ल भाई आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत AYC ग्रुप अशोकनगर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सामना सुरू ठेवायचा आहे स्वागत सुरू राहील पंचांनी सामना सुरू करायचा आहे आमचे संदीप भाई आणि चेतन भाई यांचं स्वागत होत आहे कौशिक भाई सावला प्रफुल्ल भाई आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच प्रदीपजी पाटील AYC ग्रुप अशोकनगर भिवंडी यांचं स्वागत आणि सन्मान होते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमदार चषक 2017 साठी ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद तरे सर आव्हान आहे ते 74 धावांचा आपण जो सामना बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीमचा विरुद्ध योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना मराठा पंजाब संघाने आपल्या धावपळकावर धावा झळकवल्या त्या 73 आणि 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघासमोर यावेळी मात्र चेंडूला फुल केलेला आहे अँड सक्सेसफुल अगदी तोलून मापून मारलेला कॅल्क्युलेट षटकार अतिशय जबरदस्त फटका म्हणाले आणि गोलंदाज बघू शकता मराठा पंजाबचा स्ट्रायकर गोलंदाज यासीरच्या विरुद्ध अशा प्रकारचे फलंदाजी करणे हे खूपच धाडसीचं काम असतं निश्चितच दर्शन नाईक आपण पाहतोय तेच गोलंदाज आहे याशीर म्हटलं तर मराठा पंजाब संघाचा ब्रह्मास्त्र आहे आणि त्याच्या अगेन्स्ट असा फटका खेळणे म्हणजे अप्रतिम फलंदाजी म्हणता येईल 74 धावांचा पाठलाग करताना साई स्पोर्ट खारबाव संघ पहिल्या षटकात एक आतापर्यंत म्हणावे लागेल चांगली सुरुवात आहे आणि अशा सुरुवातीला त्याला कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे आणि कधी कधी सुरुवात खूप चांगली होते तर मध्ये सुरुवात ती कोलमडून जाते काही फलंदाज बाद झाल्यानंतर ॲब्सोल्युटली ट्रू अगदी बरोबर यावेळी मात्र दिलशान तिलकरत्ने बनतोय फलंदाज मात्र एकच धाव स्कूप केलं होतं चेंडूला पल्लू शॉट ज्याप्रमाणे श्रीलंकेचा दिलशान तिलकरत्ने फटका खेळत होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानंतर AB डिलर्स आणि ब्रॅडन मॅक्युलर हे तीन फलंदाजांना बऱ्याच वेळा दर्शन नाईक आपण असे फटके खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं होतं अतिशय जबरदस्त फटका म्हणावा लागेल अतिशय चांगली पोझिशन पहिल्या बनवली होती त्या फलंदाने स्कूप फटका मारण्यासाठी यावेळी शॉर्ट आर्म पुल केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते पहिले षटक मार्गस्थ आहे पहिल्या षटकातील तो स्ट्रायकर गोलंदाज मराठा पंजाब संघाचा याशीर मराठा पंजाब संघाने टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला संबोधलं गेलं होतं बालो ट्रॉफी जिंकली होती महेंद्र स्पोर्ट्स संघाला पराभूत करून यावेळी मात्र लेट कटचा फटका ओथ्रो होतो मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स मित्रांनो मी आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आमदार चषक 2017 मध्ये निश्चितच कमांडो बाईक आहे जी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण जिंकू शकता 1000 रुपयांचं कूपन व्यासपीठावर उपलब्ध आहे अमेरिकन बाईक आहे कमांडो आणि लकी ड्रॉ अंतिम दिवशी या ठिकाणी उघडण्यात येणार कोण ठरेल कमांडो विजेता निश्चितच तोरा करा घाई करा आणि आपलं नशीब आजमावा दरम्यान शुभेच्छा येतात मुकेश पाटील अवी मोरे राजेश मोरे योगेश नाईक याचकडून या आमदार चषकाला हार्दिक शुभेच्छा येतात दुसरं षटक बदलण्यासाठी गोलंदाजी मार्गावर रकीब येतोय
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दर्शन आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय बिनबाद 10. गडी मात्र बाद झाला नाहीये, मात्र धावसंख्या 10. अजूनही त्यांना ज्या गतीची धावसंख्येची आवश्यकता आहे त्या धावसंख्येला पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. बॅटिंग प्ले, पॉवर प्ले आणि एक चांगला निर्णय म्हणता येईल दर्शन, कारण इथून जर गती द्यायचा प्रयत्न केला तर चांगला प्रयत्न नसेल धावसंख्येला. आवश्यक धाव संख्येची आवश्यकता आहे जे प्रत्येक षटकामागे तिथे थोडं अजूनही कमी पडतोय साई स्पोर्ट खारबावा संघ. आता पॉवर प्ले मध्ये जर धावा जमा झाल्या तर पहिल्या षटकाच्या आणि या षटकाच्या जी धावसंख्या आहे, जी गती धावसंख्या पाहिजे ती मिळू शकते निश्चितच. यावेळी मात्र दिशा यांचे चेंडू पंच वाईटचा इशारा करतात, अवांतर धाव वाईटच्या रूपाने. कधी कधी तेच गोलंदाज दर्शन नाईक आपण बघितलेलं आहे, मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो, गती परिवर्तन करताना किंवा चेंडू तेज करताना, जलद करताना अशी दिशा भरकटली जाते. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. अतिशय बरोबर रकीब गोलंदाजी करतोय, ज्याची बॉलिंग ऍक्शन बघितली तर भारतीय संघाचा माजी खेळाडू झहीर खानशी अतिशय मिळती जुळती आहे. नक्कीच यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चांगला प्रयत्न केलेला होता वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. पॅनवर चेंडू होता, धोनीच्या स्टाईलने त्या चेंडूला हेलिकॉप्टर स्ट्रोक केला होता. प्रतीक भोईर स्वतः संघाचा संघनायक त्या चेंडूकडे आला होता, मात्र झेल पकडण्यामध्ये अयशस्वी. कधी कधी झेल खूप महाग ठरतात, कारण की तेच झेल सोडणारे फलंदाज शेवटी जाऊन धावा जमा करतात. बघूया निश्चित टर्निंग पॉइंट ठरत असतात. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल, पहिला हादरा बसतोय साई स्पोर्ट्स खारबावा संघाला. अतिशय जबरदस्त चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू होता, यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज मात्र बाद होते. बघू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाज तो बाद झाला. तर साई स्पोर्ट खारबाव संघाला लागणारा हा पहिला असा हादरा. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू जातोय, स्टँडवर आदळतोय आणि गडी बाद होतोय. तो निश्चित दर्शन आपण बघितलं, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लिंकचा चेंडू टाकला गेला होता. आणि क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेवकने कॉमेंट्री करताना म्हटलं होतं, फक्त जगामध्ये 2च गोष्टींचा सन्मान केला जातोय, एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. भूषण बाद झालेला आहे, आता भूषणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येतोय. तो सचिन हाही चांगला फलंदाज आहे. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा जर विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे खारबाव संघाकडे. येणाऱ्या फलंदाजामध्ये महेंद्र पाटील हा एक तगडा फलंदाज मौजूद आहे. दरम्यान सुनील पाटील सोनाले यांच्याकडून देखील आमदार चषकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. रकीब इनसाइड आउट, कव्हर क्षेत्रामध्ये कुठली चूक करत नाही आणि दुसरा फलंदाज बाद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा पाहिजे तसा टायमिंग झाला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल आणि सर्कल मध्ये एक चांगला झेल समाप्त केला. तो बघू शकता आपण रिप्लेमध्ये, एक सहज सोपा झेल स्वतः संघाचा संघनायक कव्हरच्या वरून टोळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र ज्या अनुमानाने फलंदाजाला चेंडू बॅटवर येण्याची अपेक्षा होती तसं आले नाहीये. आणि फलंदाज बघू शकता, आज आमचं सन्माननीय मान्यवर कक्ष पूर्ण गच्च भरलेला आहे. सर्व पाहुणे या सामन्याचा आनंद घेताना आमदार चषक 2017 मध्ये ही अशी चांगलीशी उपस्थिती पाहुण्यांची. आणि समोरच आपण श्याम नाईक गॅलरी बघू शकता, तिथे देखील प्रेक्षकांची आज भरपूर गर्दी दिसते. जसं जसं आमदार चषकाचा शेवटचा दिवस जवळ येईल तशी ती प्रेक्षकांची गर्दी वाढत जाईल आणि काही दिवसांनी तर प्रेक्षकांना बसायला देखील जागा बसणार नाही एवढी गर्दी होऊ शकते. आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिक वर आहे, बॉलर ऑन द हॅट्रिक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होतोय. सीटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अनुमानित चेंडू बॅटवर आलेला नाहीये. कारण की रॅकी फॅक्टची गोलंदाजी बघितली तर कोण बनून गोलंदाजी होते. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरचा टर्न होतोय, त्यामुळे फलंदाजच्या बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाहीये, निर्धार होतो चेंडू. आणि दबाव मात्र आता साई स्पोर्ट खारबावरती भरपूर आलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सुदैव एक वाईटच्या रूपाने धाव पूर्ण होते. साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या धावसंख्येत 1ने भर पडते.
धावसंख्या वाढून होते ती 14. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. पंच विलास जाधव सर दरम्यान तुषार पाटील सोनाली यांच्याकडून आतिश भांबरेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या आहे 2/14. मित्रांनो, आज 29 मार्च आहे. आजच्या दिवशी 1959 मध्ये वेस्ट इंडिजचा वेस्ले हॉल नावाच्या गोलंदाजाने लाहोर टेस्ट मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आजच्या दिवशी 2004 मध्ये मुलतानवर सुलतान ठरला होता वीरेंद्र सेहवाग. कारण दर्शन नाईक वीरेंद्र सेहवागने आजच्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध मुलतान टेस्ट मध्ये 30 ट्रिपल सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, मी स्वागताकडे वळतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीपजी पाटील उर्फ पप्या भाऊ, जागृत मराठा रानाळ या संघाचे अष्टपैलू खेळाडू 40+ आमदार चषक 2017 मध्ये शरद म्हात्रे हे त्यांचं स्वागत करत आहेत. तसेच जनार्दनजी नाईक, शैलेंद्र पाटील, सागर भुईर आपणाला सुद्धा विनंती आहे पण पुढे यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होत आहे. जनार्दनजी नाईक, राहनाळ, शैलेंद्र पाटील आणि सागर भोईर, तसेच आरडी ग्रुप ओळी विनोद पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हनुमान म्हात्रे दादा आपणाला सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. शैलेंद्र पाटील राहनाळ, सागरजी भोईर, आरडी ग्रुप ओळीचे विनोदजी पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनोजजी पाटील उपशहर प्रमुख आपलं शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. रणजित नाईक दादा या ठिकाणी आलेले आहेत, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनोदजी पाटील आरडी ग्रुप चे सन्माननीय ओळीचे ते अध्यक्ष आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरे सर. मित्रांनो, आजच्या दिवशी 2011च्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेने कोलंबो मध्ये न्यूझीलंड संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत करून फायनल मध्ये धडक मारलेली होती. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय यशच्या हातामध्ये. आणि दर्शन नाईक आजच्या दिवशी 2015च्या वर्ल्ड कप मध्ये नेत्याचा ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करून तब्बल 5व्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. दरम्यान आतिश भांबरे गोलंदाजी आल्या, अतिशय वेगवान गोलंदाजी आणि हा देखील एक प्रमुख गोलंदाज आहे मराठा पंजाब संघाकडून. आता मात्र जोरदाररित्या चेंडू टोळ्याला, चेंडू भरपूर वेळ आकाशात आहे. भाऊ, या चेंडू षटकार जातोय का? आणि अनिश्चित षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, अतिशय जबरदस्त फटका म्हणावा लागेल. आणि आतिश भांबरे एक मात्र निश्चितच आहे, सुरुवात केली होती याचीच्या समोर चांगली फलंदाजी करताना परागाने. त्यानंतर आतिश भांबरे हा देखील ब्रह्मास्त्र आहे आणि त्याच्या समोर देखील अशा प्रकारची फलंदाजी करणं तितकंसं सोपं नसतं. एक सुरेख फटका, पायांवर येणारा फटका होता. फ्लिकच्या सहाय्याने त्या चेंडूला मिडविकेटच्या वरून भरपूर वेळ चेंडू आकाशात होता. त्याला आकाशी टोळा म्हणला तरी हरकत म्हणा आहे. निश्चितपणे ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फेस करतोय. मात्र अजूनही दिल्ली बहुत दूर आहे, कारण 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जे आव्हान आहे ते 74 धावांचं आव्हान आहे. 2015चा वर्ल्ड कप निश्चितच जिंकला होता ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करून आणि 5व्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. 1975 पासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती. आतापर्यंत वर्ल्ड कपचा दर्शन नाईक जर विचार केला 5 वेळा ऑस्ट्रेलियन संघाने, 2 वेळा वेस्ट इंडिज आणि इंडिया संघाने, 1 वेळा श्रीलंका संघाने आणि 1 वेळा पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि यानंतरचा वर्ल्ड कप होणार आहे 2019 मध्ये. भारतीय संघ ज्या फॉर्म मध्ये अपेक्षा केली जाऊ शकते वर्ल्ड कप जिंकण्याची. दरम्यान आतिश भांबरे पुन्हा एकदा उंचावून टॉल आणि हा जातो निश्चितच 6 धावांसाठी त्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र मराठा पंजाबच्या गोलंदाजावर तो अटॅक चालू आहे आणि फलंदाजी करतोय तो फलंदाज पराग. शाखा प्रमुख रणजित नाईक, नाईक केबलचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंड साठी जी पाण्याची व्यवस्था आहे अहोरात्र त्यांनी केलेली आहे. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघू शकता रिप्ले मध्ये
ऑफ स्टंपर येऊन त्या चेंडूला जोरदाररित्या लॉफ केला होता. चेंडू स्क्वेअर लेग सीमेच्या वर जातोय आणि दोन्ही चेंडू बघितले तर पूर्ण वेळ आकाशातच होते. गगनचुंबी षटकार. दर्शन नाईक असंही म्हणू शकतो, पराग यांनी पूर्णपणे राग व्यक्त केलेला आहे दोन चेंडूंद्वारे. आरके गॅलरी मध्ये प्रेक्षकांचा चांगलासा आस्वाद घेताना सामन्याचा पूर्ण मजा घेताना. आणि निश्चितच ज्यांच्या ऑटोमोबाईल्स ओमसाई ऑटोमोबाईल्स इथून जी बाईक या ठिकाणी आलेली आहे त्याचे प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सचिन पवार. आणि आता मात्र अतिशय उसली घेणारा चेंडू हा पिच चेंडू होता. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष आणि पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. ही अतिरिक्त धाव मिळते आणि वन बाउन्सचा देखील इशारा केला जातोय गोलंदाज आतिश भांबरेला. बघू शकता बॅक टू बॅक 2 षटकार लागल्यानंतर गोलंदाजीची शैली जी आहे ना ती मात्र बदलते. थोडासा दबाव दिसतोय गोलंदाज आतिश भांबरेवर. निश्चितच पाहू शकता कशा प्रकारे सर चेंडू हाताळला होता, दिशा भरकटली जाते. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलाय आणि पुन्हा एकदा षटकार. हे षटक दर्शन नाईक आपण पाहतोय थोडस महागड षटक ठरतोय आतिश भांबरे याचं. धावसंख्या आपण पाहतोय 74 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 36 धावा. यापुढे 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कुठल्या संघाची होती हार आणि कुठल्या संघाचा होतो जय जयकार हे आपण पाहू शकता. कशा प्रकारे फटका खेळला गेला होता एकाच ऍक्शन मध्ये, लवकरच हरकत मध्ये आला होता आणि ते म्हटलं जात आहे हरकत में बरकत आहे. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कुठल्या संघात होते हार आणि कुठल्या संघात होतं जय जयकार याचं धावतं विश्लेषण ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. मॅच की अगली कहाणी असून ते स्वीट वॉइस दर्शन नाईक की जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाळ. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय शाखा प्रमुख रणजितजी नाईक आपल्याला विनंती करतो स्वागतासाठी मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. नाईक केबल चे प्रोप्रायटर आहेत. आमदार चषक 2017च्या नव्हे तर प्रत्येक इव्हेंटसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था या क्रीडांगणासाठी दिलेली आहे. आमदार चषक 2017 मध्ये शाखा प्रमुख रणजित नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहेत. शरद म्हात्रे हे त्यांचं स्वागत करत आहेत, मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आरिक भाई सिटी डेव्हलपर्स यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे यायचंय. सिटी डेव्हलपरचे सन्माननीय उद्योगपती आरिक भाई आणि उद्योगपती इर्शाद अहमद आपण सुद्धा पुढे यायचं आहे. एकदा हुक केलाय चेंडू जातो सीमारेषेच्या वरून, हा देखील षटकार. आता मात्र फलंदाज पराग मात्र हार मानण्यास त्याने एकाकी झुंज देतो तो बलाढ्य मराठा पंजाब या संघाच्या समोर. जबरदस्त फलंदाजी. धन्यवाद. सिटी डेव्हलपरचे सन्माननीय आरिक भाई आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. गुलाबे मोहब्बत देकर आपका यहाँ पे स्वागत सम्मान किया जा रहा है. इरशाद अहमद जी आप भी हमारे स्वागत का स्वीकार करें. उद्योगपती हे भिवंडी के आमदार चषक 2017 ची व्यासपीठाची शान वाढवणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे आणि ज्या प्रकारे पराग फलंदाजी करतोय हा सामना मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. अगदी बरोबर. चषकामध्ये मात्र मोठ्या संघांची धुमाळ काही खेळ नाहीये. निश्चितच ज्याप्रमाणे पराग फलंदाजी करतोय हाही सामना एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतोय. यासीर टू पराग धडाकेबाज फलंदाज. आता मात्र ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला फक्त हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला होता सॉफ्टेड हात आणि चेंडू जोपर्यंत यशपाल माली उचलतोय दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून काढलेली आहे. काहीतरी दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजामध्ये बाचाबाची पण झाली. बघूया बॅटचं उत्तर चेंडूने देतात का आणि चेंडूचं उत्तर बॅटने देतो का. आता मात्र क्रिकेट हा फेवर दोन्ही खेळाडूंवर चढताना एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र खडे त्या चेंडूला पटकावण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्रायकर फलंदाज पराग मात्र चांगली फलंदाजी करतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या बघू शकता स्थिर आहे ती 74 धावांचा पाठलाग करताना. या सामन्यामध्ये रंगत बघायला मिळते. प्रेक्षक देखील या सामन्याचा चांगला मनमुराद आनंद घेताना आमदार चषक 2017 मध्ये अतिशय सक्सेसफुल अशा या टुर्नामेंट ज्याचं पूर्ण क्रेडिट जातं ते सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे, संजय भाई म्हात्रे आणि महेंद्र स्पोर्ट तसेच गावदेव भादवड आणि मयुरेश इंटरप्राइजेस सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आमदार चषकासाठी. थोडासा खेळ थांबलेला आहे. अजूनही यासीर मात्र या पहिल्या सामन्यामध्ये हवी तशी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात देखील बघू शका 10 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात देखील आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत.
एकदा जोरदाररित्या चेंडू टोळालेला आहे. हरी जोशी येते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा जाते ती पराग याच्या हातामध्ये. पराग याच्याकडून अजून देखील साई स्पोर्ट खारबाव या संघाला अपेक्षा आहेत विजयाच्या, कारण की तो ज्या प्रकारे फलंदाजी करतोय आतापर्यंत 3 षटकार आपल्या या इनिंग मध्ये खेचलेले आहेत, चांगले षटकार खेचलेले आहेत. देखणे यासिर टू पराग. पुन्हा एकदा धोनीच्या स्टाईल मध्ये चेंडूला खेळला होता, तिथे ग्राउंडला चटून जात होता चेंडू आणि 1 धाव मिळते. हरी तिथे तैनात. हरी एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक फलंदाज आहे. आज फलंदाजीमध्ये हरीला जास्त काही करता आलं नाही, अपेक्षा होती हरी करून, परंतु जी फलंदाजी यशपाल माळीने केली ती खरोखरच बघण्यासारखी. आता मात्र पराग करतोय. स्ट्राईक ती सागर. तर मात्र सुरेख चेंडू होता, परफेक्ट ऑफस्टंपच्या बाहेरचा ब्लॉक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न यासिर याचा, त्याच्यामध्ये सक्सेसफुल निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि षटक देखील समाप्त होते. ते 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीत धाव संख्या बघतोय आपण, धाव फलकावर दिसा लागतात त्या 45. 84 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकावरती 45 धावा जमा झाल्यात आणि 29 धावांची अजूनही 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे. दुमा सर निश्चितच दर्शन नाईक आपण बघितलं तर याशिर याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार घेतलं, त्यानंतर याशिर याने कमबॅक केलेलं आहे. आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे, कारण पराग ज्याप्रमाणे राग व्यक्त करत होता प्रतिस्पर्धी संघासमोर, मात्र पराग याला शांत ठेवलं होतं मागच्या याशिर याने षटकामध्ये. कृपया वेळेच्या वाटेत सहकार्य करायचं आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावा. आव्हान थोडंसं कठीण आहे साई स्पोर्ट खारबाव संघासमोर, मात्र हार मात्र नक्कीच मानली नाही. फाईट मात्र चांगल्या प्रकारे करतोय एका बलाढ्य संघासमोर, मराठा पंजाब संघासमोर. मात्र एक्सपिरियन्स कंपेनर येतोय, सर्वात अनुभवी असा गोलंदाज. बाली ट्रॉफी मध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती जितू गवळी याने. जितू गवळी एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवाचा आपला खूप फायदा घेतोय आपला आणि फायदा करून देखील देतोय मराठा पंजाब संघाला, आपल्या संघाला. तो जितू गवळी ज्याने 6 धावा दिल्या नव्हत्या, तो या 29 थोडंसं कठीणच वाटतं, थोडं नाही जास्तच कठीण वाटतं. बघूया. मात्र क्रिकेट आहे, पराग चांगली फलंदाजी करतोय, काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ बनला होता क्रिकेटला. एकदा जोरदार स्पार केलेला आहे बंदुकीच्या गोळीने, जशी गोळी निघते त्याप्रमाणे बॅट बनून हा चेंडू निघाला. षटकार सुरुवात झालेली आहे. धुमाळ सर निश्चितच इरादा व्यक्त केलेला आहे, लढेंगे या मरेंगे. मी तर परागची खूप तारीफ करेन. हार मानस अजिबात तयार नाही, शेवटच्या चेंडू पर्यंत जाण्याचा खेळ त्याचा प्रयत्न आहे. आव्हान कठीण आहे, मात्र हार बिलकुल मानले नाही. हाच क्रिकेट आहे, कधी हार मानू नये. आणि निश्चितच, आणि तेही एका बलाढ्य संघासमोर खेळताना जेवढं कौतुक करावे साई स्पोर्ट्स खारबाव संघ, खास करून परागचं तेवढं थोडं आहे दर्शन नाईक. सुभाष धुमाळ सर, समोरचा संघ किती मजबूत आहे हे इम्पॉर्टंट नाही, आपण कशा प्रकारे खेळी करतो, आपण कशा प्रकारे झुंज जातो. हारणं आणि जिंकणं हे महत्वाचं नसतं, तर टॉप देणं किंवा चांगला खेळ करणं हे इम्पॉर्टंट असतं. ऍब्सोल्युटली ट्रू, अगदी बरोबर आहे दर्शन नाईका. बघू शकता षटकार लागल्यानंतर देखील मराठा पंजाब अजूनपर्यंत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, तरी त्यांच्या षटकार लागल्यानंतर त्यांच्यामध्ये टीम मीटिंग होते, एक भीती देखील निर्माण होते. आणि तसे दर्शन नाईका, एकतर्फी प्यार आणि एकतर्फी हार कोणालाही आवडत नाही. एकाकी झुंज देणारा धडाकेबाज फलंदाज खारबाव संघाचा पराग. जर खारबाव मध्ये ह्या सामन्याचं प्रेक्षेपण जात असेल तर नक्कीच परागाचे खूप कौतुक केलं जात असेल. आता मात्र उचलणारा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग वरून, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. अजूनही 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4 उत्तुंग टोलेजंग षटकार खेचले तर सामना विजय होऊ शकतो. मात्र जितू गवळी एक अनुभवी आणि चिवट खेळाडू आहे, इतक्या सहजासहजी तो या धावा देऊ शकणार तर नाहीच आहे. निश्चित असं म्हटलं जाते, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, नॉट ओनली बेस्ट टीचर इज ऑल्सो बेस्ट फ्युचर. जितू गवळी टू पराग. आता मात्र अनुमानाच्या नुसार बाहेर खेळपट्टीच्या देखील बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न करतात. आपला जो अनुमान होता त्याच्या देखील जास्त बाहेर जाणार,
पण जितू गवळीचे चेंडू ज्याप्रमाणे टर्न होतात त्याच्या अनुमानानुसार चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तारीफ करायला जाता होता गवळी जितूची की ज्याप्रमाणे चेंडू स्विंग न करता सरळ सोडला होता. त्याचा विविधता आहे, व्हरायटी आहे आणि तेही जितू गवळी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतोय. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलेलं आहे. चेंडू आकाशामध्ये पाहूया झेल होतोय का आणि हा देखील षटकार. क्या बात आहे, काय फलंदाजी चालली आहे जी सुभाष धुमाळ इथे पराग्याची. त्याच्या बॅट मधून निघणारा हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा षटकार. निश्चित इथे जर सामना जरी साई स्पोर्ट्स खारबाव संघ हरला तर ही खेळी बऱ्याच कालावधीपर्यंत यादगार खेळी गणली जाईल. ज्याप्रमाणे पराग याने षटकारांची आतिषबाजी केलेली आहे आणि तेही मराठा पंजाब सारख्या बल्लाढ्याच्या संघासमोर, ज्या संघाने टेनिस क्रिकेटचा नुकताच वर्ल्ड कप जिंकला होता. टोटल 6 षटकार मारलेत आपल्या इनिंग मध्ये परागाने.